सो नमस्कार मंडळी, मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे 26 जानेवारी 2025 आणि आपण निघालो आहोत एका राईडसाठी टुवर्ड्स श्रीवर्धन। आणि आज आपल्यासोबत आहेत आपले मित्र प्रथमेश सावंत आणि अक्षय निकम। एक आहे हिमालयन 450 आणि दुसरी आहे ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400। आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर एक डिझायर पण येते। आपला मित्र जो चिन्मय त्याने नवीन डिझायर घेतली तर तो सुद्धा आपल्याबरोबर होता आणि त्याच्यासोबत आहे कंपनी द्यायला नीरज साळवी। तर असं काहीसा लाईनअप आहे आजचा आपला, 3 बाईक्स आणि एक 4 व्हीलर। तर चला राईडला आता स्टार्ट करूया। मी भेटतो तुम्हाला डायरेक्टली रोडवर जाऊन। आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला अँड नेहमीचा रूट न घेताना आम्ही आज निघालो आहोत मानखुर्द मार्गे। आणि मित्रांनो, आजची एक स्पेशल गोष्ट म्हणजे मी माझा नवीन हेल्मेट जो KYTचा मी घेतलेला KYT स्ट्रायकर सिरीज तो मी वापरायला काढला आहे। आणि काल रात्री त्याच्यामध्ये सेटअप केला मी गोप्रोचा। सो माईट बी आवाजामध्ये डिस्टर्बन्स असू शकतो, माईट बी कॅमेराचा अँगल चुकीचा असू शकतो। सो थोडंसं याच्यावरती एक्सपेरिमेंट करावा लागेल। आज पहिल्याच राईडला मी हा हेल्मेट काढला आहे। सो बघूया कसा अँगल वगैरे येतो ते। जर अँगल प्रॉपर नसेल तर मध्ये आम्ही जेव्हा ब्रेक घेऊ, एक पहिला ब्रेक घ्यायचा जो विचार आहे तो पनवेल क्रॉस केल्यानंतर आहे। तिथे जाऊन आम्ही नाश्ता करू। आता सकाळचे 7:26 झाली आहेत अँड आम्ही निघालो होतो 7:15 अँड आज सुट्टीचा दिवस आहे रविवारचा, त्याचबरोबर 26 जानेवारी असे दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या आहेत। त्यामुळे ना रस्त्याला गर्दी फारशी नाही आहे। अँड मानखुर्द मार्गे जातो म्हणजे आपण मानखुर्द मार्गे आपला वाशी खाडीचा जो ब्रिज आहे त्या वाशी खाडीच्या ब्रिजने आपण जाणार आहोत। सो लास्ट टाइम येताना या रूटने आलेलो आणि जाताना आपण बेलापूर मार्गे गेलेलो, म्हणजे जो आपला ठाणे बेलापूर रोड आहे तिकडनं। पण प्रॉब्लेम असा झाला की ठाणे बेलापूर रोडला लास्ट टाइम भरपूर ट्रॅफिक भेटलेलं सकाळच्या टायमाला। त्यामुळे आम्ही आज हा रूट घ्यायचा विचार केला। सो बघूया आता या रूटला आम्हाला प्रॉपरली जायला भेटतं आहे की इथे सुद्धा ट्रॅफिक भेटतं आहे। सो लेट्स गो, लेट्स सी कसं होतं आहे ते। अँड मी खूप दिवसांनी या रोडला येतो आहे, पण डांबरीकरणाचं काम झालेलं दिसतं एकदम प्रॉपर। रस्ता बघा एकदम सुसट आहे, कुठेही मला असं पॅचवर्क वगैरे आता दिसत नाही आहे एवढं। पावसाळ्यात इथे बरंच पॅचवर्क केलेलं, म्हणजे विक्रोळीचा ब्रिज क्रॉस केला आणि इथे बऱ्यापैकी मला चांगलं दिसतोय रस्ता। आपण आता पोहोचलो विक्रोळी गोदरेज कॉलनीच्या जवळ। तर हे आहे मानखुर्दचं जंक्शन, म्हणजे घाटकोपर एरिया आहे। इकडनं लेफ्ट मारलं की आपण मानखुर्द मार्गे भिवंडी बोलतो आहे। तर इकडनं आपण गोवंडी वगैरे मार्गे वाशी खाडीवरती जातो। ओम नमो सूर्यदेवाय नमः। सूर्याचं किती विहंगम दृश्य दिसतंय बघा। आता सूर्य उजाडतोय, म्हणजे मगाशी तिथनं म्हणजे जिथनं निघालो आम्ही तिथे तर एकदम लालबुंद दिसत होता, पण मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे ना तो प्रॉपरली दिसत नव्हता। आता बघा अजूनही तो पूर्णपणे असा वर आलेला नाही आहे। ढगाळ वातावरण म्हणा किंवा धुकं म्हणा, त्यामुळे तो अजूनही पिवळसर लालबुंद असा दिसतोय। एक वेगळी शेड आहे बघा, डोळ्याला झोंबणं वगैरे तशा काही प्रकार होत नाही आहे। आता आपण पोचलो आहेत कळंबोली नाक्याला। इकडनं आपण आता JNPT रूट घेणार आहोत अँड नेहमीपेक्षा आपण लवकर पोहोचलो आहे। 45 मिनिट्समध्ये आलो आपण, 45 मिनिट्समध्ये आलो। म्हणजे मानखुर्दवरनं जो आम्ही येण्याचा डिसिजन घेतलेला तो आमच्या कामी आला। 45 मिनिट्समध्ये आम्ही बरोबर पोचलो इथे। आणि हां, श्रीवर्धनचं डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं नाही। श्रीवर्धन जे आहे ते इकडनं समथिंग 189 किलोमीटर्स दाखवत आहे, म्हणजे भांडूपपासून। सो बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते। आत्तापर्यंत आपण कवर केलेले आहेत 40 किलोमीटर्स फ्रॉम माझ्या घरापासून मानखुर्द मार्गे। सो ॲप्रॉक्सिमेट नाश्ता वगैरे करून आम्ही 12पर्यंत श्रीवर्धनला पोहोचू असा अंदाज आहे, श्रीवर्धन बीच जवळ।
आणि आज आहे ना 26 जानेवारीसाठी भरपूर ग्रुप्स आहेत ते राईडला निघतात. त्याच्यामुळे रस्त्यामध्ये बरेच ग्रुप दिसले आम्हाला राईड करणारे. काही प्रॉपरली गिअर्ड अप आहेत, काही फक्त हेल्मेट घातले आहेत आणि रेग्युलर आपले जे विंटर जॅकेट्स वगैरे घातलेले आहेत. पण मॅक्झिमम लोक जे आहेत ते आजच्या दिवसासाठी राईडला निघालेले आहेत. सो लेट्स सी. आपलं डिस्टन्स जे आहे ते लांबचं आपण ठरवलेलं आहे आणि आपली कार जी येणार आहे डिझायर ती येणार आहे अटल सेतू मार्गे. त्यामुळे ते लोक थोडेसे मागवून येणार आहेत. सो एक क्विक अपडेट मित्रांनो, आपण बॉम्बे गो हायवेला लागलो अँड 3 ते 4 किलोमीटरवरती एक पेट्रोल पंप आहे HP चा, तिथे आम्ही आलो आहे. एरियाचं नाव इथे कुठे दिसत नाही आहे, पण HP चा पेट्रोल पंप आहे ब्रिजच्या खाली. हा इकडनं जो वरून जातो आहे तो बॉम्बे गो हायवेचा ब्रिज आहे, फ्लायओव्हर, त्याच्या खाली आम्ही, कारण की आम्हाला HP चाच पेट्रोल पंप हवा होता त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. प्रथमेशला फ्युएलिंग करायचं होतं हिमालयनमध्ये. आम्ही कालच आमच्या बाईक्स जे आहेत ते फ्युएल अप करून ठेवलेलं. सो फ्युएलिंग झालं. आता आपली जी डिझायर आहे तिच्यासाठी आम्ही लोकेशन पाठवणार आहोत आमचं, आणि नंतर ते लोक हायवेला आले की आम्ही कुठेतरी मग नाश्त्याला थांबू. सो जसं नाश्त्याला थांबू तसं तुम्हाला मी अपडेट देईनच. आता हा रूट मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही आहे, कारण की आपण लास्ट टाईम पण याच रूटने गेलेलो. सो रोडचं लोकेशनचं किंवा मी जास्त फुटेज तुम्हाला देणार नाही आहे. जेव्हा आपण मानगाववरनं एक राईट मारू टुवर्ड्स श्रीवर्धनला, तिकडचे अपडेट्स मी तुम्हाला देईन. क्विक अपडेट, आत्ता जस्ट आपण 100 किलोमीटर्स कंप्लीट केले आहेत आपल्या आजच्या राईडचे. अँड अजूनही पालीफाटा जो आहे तो आय थिंक एक 15 ते 20 किलोमीटर असेल किंवा त्यापेक्षा कमी एक्झॅक्टली, कारण की लोकेशन वगैरे आज टाकलं नाही आहे. अँड सो फॉर सो गुड. रस्ता आता जे लास्ट टाईम आले त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगलं दिसतं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणचं काम जे लास्ट टाईम अडकले दिसत होतं ते पूर्ण झाले आहे. 1-2 ठिकाणी अजूनही पॅचवर्क आणि सिंगल लेन आहे, बट ते सुद्धा माझ्या मते वर्षभरात पूर्ण होईल अशा रीतीमध्ये दिसत आहे. अँड थोड्याच वेळात आपण पालीफाटा क्रॉस करू आणि पालकफाटा क्रॉस केल्यानंतर आपण आपली जी डिझायर येते चिन्मय घेऊन, तर त्यांच्यासाठी आपण एक ब्रेक घेऊ. अँड आता थोडंसं मी स्लो करतो कारण की मध्ये थोडंसं पाठीमागे ट्रॅफिक लागलेलं, जिथे सिंगल लेन रस्ता झालेला, तर तिथे आय थिंक अक्षय थोडा मागे राहिला आपल्या. तर तो येईपर्यंत काहीसं आपण थोडंसं ब्रेक घेऊ, स्लो होऊ. तो आला की मग पुढच्या जर्नीला कंटिन्यू करू. अरे आला मित्रा, तू आला अक्षय आलेला आहे. मी आता माईकचा सेटअप असा केला आहे ना की इंटरकॉमवरचं आमचं बोलणं पण तुम्हाला मध्ये मध्ये ऐकू शकतो मी. तो अक्षय आपण गप्पा मारतो ते आपण मध्ये मध्ये ऐकवू शकतो. हां, अरे आबो बसलोय मध्ये, मी घाबरलो. कशावर पण जाऊन बसतात हे गावचे लोक. मी घाबरलो ना, पटकन लक्ष केलं हे काय. 80 ते 100 ठीक आहे रे, मला ह्याच्यापेक्षा जास्त गाडी पळवायचं ना, म्हणजे अजून तरी तशी वेळ आली नाही. मी याच्यापेक्षा जास्त पळवत पण नाही गाडी. चांगली गाडी जरी दिलीस ना मला तू, तरी 100 बस, त्याच्यावरती मी जात नाही गाडी घेऊन. अशी गाडी 80 to 90ला क्रूज ओके आहे, म्हणून मला ते 250cc वरची गाडी मला अजून तरी म्हणजे असं वर्थ नाही वाटली. हा कदाचित 400-500cc मी घेईन ना प्रॉपरवाली, म्हणजे काय बोलतात ते ट्विन सिलेंडर किंवा तशी, त्यावेळेला कदाचित मला वाटू शकतं की गाडी थोडी पळवून बघावी. पण हा जो पोर्शन आहे ना आता जो ॲडव्हेंचरचा, त्याच्यावर मला अशी पळवायची पण नाही करत की. हां, हळूहळू. हां, तेच म्हणजे मन नाही करत की अशी गाडी पळवावी. फक्त ओव्हरटेकिंगला मी थ्रोटल ओपन करतो तेवढीच, बाकी आल्यावर परत मग आरामात एकदम. घे पुढे आलाय ओपन रस्ता, पळवायची तर पळव. टॉप स्पीड मारून बघ ना,
मित्रांनो, आत्ता आपण जस्ट पोचलो आहोत पाली फाट्याला, म्हणजे पाली फाटा जस्ट क्रॉस केला. आता इथे पाली फाट्याच्या पुढे आम्हाला जे हॉटेल लागेल, म्हणजे नॉर्मली अक्षय थांबतो, बिजली म्हणून एक हॉटेल आहे नाश्ता करण्यासाठी, तर तिथे थांबतो. तर आम्ही पण आता तिथेच थांबायचा विचार केला आहे. इथून एक अजून 2-3 किलोमीटर असेल, जास्त लांब नाही आहे. तर तिथे जाऊन आमचा थांबायचा प्लॅन आहे. आणि आत्तापर्यंत आपण कवर केलेले आहेत 114 किलोमीटर्स ॲज पर माय ट्रिप मीटर. सो अजून एक 70-80 किलोमीटर आहे इकडनं श्रीवर्धन. सो पहिला आपण नाश्ता करूया आणि नंतर आपले जे उरलेले डिस्टन्स आहेत ते कवर करूया. आणि सो फार सो गुड, आपण बऱ्यापैकी चांगलं डिस्टन्स कवर केलं आहे. 2 तास 15 मिनटं झाली आहेत आणि आपण 114 किलोमीटर्स जे आहेत ते कवर केलेले आहेत. म्हणजे त्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता की डिस्टन्स किती चांगल्या प्रकारे कवर होत आहे. हॉटेल बिजली रेस्टॉरंट बंद आहे, चालू आहे. बिजली रेस्टॉरंट भाई जाऊ दे आहे ना चालू, बंद दिसतोय. बघ जरा, जाय जरा बघून ये. हा जरा बघून ये. कुठे पोचला? पालीचा गणपतीच्या इथपर्यंत तरी पोचला का? चालू आहे ना, ठीक आहे. आम्ही बिजलीमध्येच थांबतो, बिजली गिरवतो, तुम्ही या तोपर्यंत. तर मित्रांनो, आत्ता इथे हॉटेल बिजली म्हणून होतं, तिथे आम्ही नाश्त्याला थांबलेलो. नाश्ता केला भरपेट. आता टाईम झाला आहे 10:51. इथून श्रीवर्धन बीच जो आहे तो 82 किलोमीटर्स दाखवतो आहे. आपल्याला मानगाववरनं राईट टर्न घ्यायचं. तर 82 किलोमीटर्सवरती श्रीवर्धन बीच आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अप्रॉक्सिमेट 1 hour 56 minutes दाखवत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास आपल्याला अजून लागणार आहेत. आणि एवढ्या वेळात पेट्रोलची एक दांडी गुल झालेली आहे. काल रात्रीच फुल केलेलं, म्हणजे चांगलं ॲव्हरेज येते गाडी. चला तर मग आता पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. आणि ही आपल्याबरोबर असलेली डिझायर, चिन्मय आणि नीरजच्या डिझायरमध्ये आहेत. एस टी डिपो आहे, ह्याच्या पुढचा टर्न आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मानगावला. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न. आणि इथून आता दाखवत आहे लोकेशन अजून 1 तास 7 मिनटं. किलोमीटर्स किती आहे दाखवत नाही इथे, पण इकडनं आता राईट टर्न घ्यायचं आहे 300 मीटर्स. इथे मी थोडा पुढे आलेलो, माझ्या मागोमाग अक्षय होता, त्याच्या मागे प्रथमेश अँड देन आपली डिझायर. म्हणजे असा काहीसा लाईनअप चालू आहे आपला, म्हणजे बाईक्स पुढे आणि कार मागे अशी आपण चालतो आहे. आता इथे सिटी लागली की थोडंसं ट्रॅफिक लागतं. हा राईट टर्न आपल्याला घ्यायचा आहे. चला, आपली डिझायर पण आलेली आहे. इथून अजून 1 तास 7 मिनटं मीन्स असेल तरी 40-45 किलोमीटर असणार. अजून आतला रोड आहे त्याच्यामुळे डिस्टन्स जास्त दाखवत आहे.
मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धन बीच इकडनं अजून एक जवळपास 2 किलोमीटर असेल इथून. हे श्रीवर्धनची हद्द चालू झाली. पुढे तार आहेत, एकदम टच नको करू. पुढे एकदम टच नको करू, तार आहेत. टायर फिरवून लाव. अक्षय कुठे राहिला? समोर जो आहे तो बीच आहे. तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो आहोत श्रीवर्धन बीचवरती. अँड हा इथून चालू होतो तो श्रीवर्धन बीच. पाण्याचा रंग बघा, थोडा निळाशार आणि हिरवा असा मिक्स कलर आहे. आणि जर तुम्ही पाणी जवळून पाहिलं ना तर खूप क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. गढूळपणा नाही आहे पाण्यात. ते बघा, म्हणजे रेती मिक्स असं पाणी नाही आहे. आणि इथे आज बरेच लोक आले आहेत फिरायला. पाण्यामध्ये स्वच्छंदपणे विहार करताना तुम्हाला दिसेल. त्या तिकडे खूप जास्त लोक आहेत. ॲक्च्युली आम्ही तिकडनंच आतमध्ये आलो. त्या तिथे एंट्री आहे, तिथनं आतमध्ये आलो. तिकडे बाईक्स पार्क केले आहेत. बट आम्ही थोडं या साईडला चालत आलो कारण की इकडे लोक कमी होती. तिथे ते वॉटर स्पोर्ट्स किंवा आपल्या ज्या स्कूटर्स असतात त्याच्या राईड्स वगैरे आहेत. बट या बाजूला संपूर्णपणे शांतता आहे. आणि जर तुम्हाला बीचवरती पाण्यामध्ये खेळून कंटाळा आला असेल तर तुम्ही या पाठीमागे बांधण्यात आलेल्या गार्डनमध्ये सीट्सवरती बसून आरामसुद्धा करू शकता. म्हणजे तिथपासून संपूर्णपणे इथपर्यंत हे गार्डन बांधण्यात आलं आहे. आपण थोडंसं पाण्यामध्ये जाऊया. किती क्लिअर पाणी आहे बघा. तुम्हाला जर अंदाज बांधायचा असेल आता माझ्या पायाने वाळू जेव्हा निघाली तेव्हा किती पाणी बघा स्लिप होत आहे. म्हणजे आज समुद्राला असा फार उधाण नाही आलेलं आहे. म्हणजे हवा तेवढी जास्त नाही आहे, त्यामुळे ना लाटा खूप मोठमोठ्याला येत नाही आहेत. जेव्हा मोठ्या लाटा येतात ना तेव्हा पाणी कदाचित गढूळ होत असेल, पण सध्या तरी एवढं गढूळ पाणी येत नाही आहे इथे. आणि दुपारच्या वेळेससुद्धा ना पाण्याचा थंड असा स्पर्श होतो आहे ना, एकदम असं आल्हाददायक वाटतं आहे. वरून ऊन तापतं आहे आणि पायाखाली असं हे थंडगार पाणी. तर मित्रांनो असं या श्रीवर्धन बीचवरती थोडा वेळ आता मी माझ्या मित्रांसोबत थोडा टाईमपास करतो. एक वॉक घेतो लांब असा. म्हणजे या बाजूला माझ्या पाठीमागे बघू शकता लांबपर्यंत पसरलेला आहे हा बीच. तर तेवढं लांब थोडंसं चालत जातो आणि वॉक घेत घेत थोड्याशा गप्पा गोष्टी करतो आम्ही मित्रांसोबत. आणि त्यानंतर पुढे कुठे जायचं आहे की इथेच लंच करून घरी रिटर्न निघायचं आहे. कारण की आता दुपारचे 1:25 झाले आहेत. आम्हाला इथे येऊन ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे. अर्ध्या तासात आम्ही म्हणजे वेळ कसा गेला कळलाच नाही. हा अर्धा तास एवढं क्लीन शांत आणि असं निर्मळ वातावरण आहे इथे. हवा पण एकदम फ्रेश आहे. त्यामुळे ना एकदम असं प्रसन्न वाटतं इथे. सो या प्रसन्नतेचा आस्वाद अजून चांगल्या प्रकारे घेण्यासाठी मी कॅमेराला जरा बाजूला ठेवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता आपण निघतोय श्रीवर्धन बीचच्या इथून. आता दुपारचे 2:45 वाजले आहेत.
2:43 दाखवत आहे माझ्या बाईकच्या वॉचमध्ये. म्हणजे 2:45 झालेत, ऑलमोस्ट 2 मिनटं बाकी आहेत फक्त. अँड इथनं आता घरी जायचा प्लॅन आहे. जेवढे किलोमीटर्स आलो तेवढंच डिस्टन्स आपल्याला परत जायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 200 किलोमीटर्स ॲज पर बाईकच्या मीटर रिडिंगप्रमाणे. आणि ॲज पर GPS अराऊंड 190 प्लस काहीतरी आहे. थोडेसे किलोमीटर पुढे मागे आहेत. सो चला निघूया आता. अँड या राईडमध्ये मी तुम्हाला जास्त काही दाखवलं नाही आहे. एक शॉर्ट राईड मी केली मित्रांसोबत. तर आपले 2 आठवडे एकही व्हिडिओ आला नव्हता. त्याचं रिझन पण तुम्हाला सांगतो. तर एक गुड न्यूज आहे मित्रांनो. 2 आठवड्यापूर्वी आय बिकम अ फादर. म्हणजे बाळ झालं आम्हाला. सो त्यामुळे 2 आठवडे माझे त्यामध्येच गेले. म्हणजे बाळाची देखभाल करणं वगैरे त्या सर्व गोष्टींमध्ये. अँड दिस इज माय फर्स्ट बेबी. त्यामुळे एक्साइटमेंट अँड बाकी सर्व गोष्टी खूप जास्त होत्या. त्यामुळे ना म्हणजे असं मनसोक्त असं फिरायचं मनच करत नव्हतं माझं. बेबी आणि माझी वाईफ तिच्या घरी गेले आहेत माहेरी. सो त्यामुळे सध्या मी थोडा फ्री होतो. सो म्हटलं एखादी राईड करूया आणि आपल्या यूट्यूब चॅनलला कंटिन्यू करूया. 2 आठवड्याचा गॅप आहे तो पण भरून निघेल. आणि 26 जानेवारी आहे तर आपली इंडिपेंडन्स डेची राईडसुद्धा होईल. तर त्यामुळे हा राईडचा घाट घातलेला मी. आता रिटर्न जर्नी स्टार्ट करतो आहे मी. तुम्हाला आता काही जास्त सेम रूटने आलो त्याच रूटने रिटर्न जाणार, त्याच्यामुळे जास्त काही दाखवणार नाही आहे. बट आता आपल्यासोबत आहेत V-Strom, आपली हिमालयन 450 आणि स्क्रॅम्बलर 400X. तर नेक्स्ट व्हिडिओ जे येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी या तिन्ही गाड्यांचा कंपॅरिझन करून दाखवणार आहे. कंपॅरिझन 5 बेसिक पॉईंट्सवरती असणार आहे. तर त्या पॉईंट्सवरती मी तुम्हाला थोडंसं डिस्कस करून सांगणार आहे की यामध्ये कोणती गाडी बेटर आहे, कोणती गाडी कोणत्या बाबतीत वरचढ आहे, ते सर्व. अँड त्यानंतर हिमालयन 450 आणि 400X या 2 400cc बाईकचं मी कंपॅरिझन करून तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आता 400cc बाईक्स बघत असाल तर हिमालयन घेणं बेटर आहे की 400X घेणं बेटर आहे. सो हे दोन्ही कंपॅरिझन तुम्हाला मी आता दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला चला तर मग मी आता तुम्हाला हायवेला जाऊन भेटतो. आता हा आपल्या रूटला जास्त काही तुम्हाला दाखवत नाही. मध्ये मी काही ट्विस्टीजवरती व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिओ नाही ठेवला आहे, जस्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायचा असेल तर मी इंस्टाग्रामवर पण पोस्ट करेन. कारण की ट्विस्टीजचा व्हिडिओ आहे, मजा आली तिथे गाडी चालवायला. सो तो व्हिडिओ पण तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे smiles_on_miles. तर आता भेटतो तुम्हाला हायवेवर जाऊन. तर मित्रांनो इथे हॉटेल कोकणी, पार्थ कोकणी फॅमिली रेस्टॉरंट. तर या ठिकाणी आता मी आमचा लंच उरकला. ॲक्च्युली लंच नाही झाला, 6:30 वाजल्यात. लंचच्या पुढे पोचलो आम्ही. बट जे काही आहे ते आता आटपलं. अँड आता आम्ही निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. इथून अजून 3 तासावर आहे. 111 किलोमीटर दाखवतं आहे घर आपलं. बट डिस्टन्स कमी असलं तरी आता संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे असणार. सो गुगल बाबा सांगतायत की तुम्हाला 3 तास लागणार होता घरी पोचायला. सो लेट सी ॲक्च्युअल किती लागतं ते. पण मी या व्हिडिओला आता इथेच संपवतो कारण की आता अंधार पडत चालला आहे. सो या व्हिडिओला इथेच संपवतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.